नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्टॉक अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ऑटो सेक्टरमधील एक दमदार आणि जबरदस्त स्टॉक पाहून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे मेनन बिअरिंग्स लिमिटेड. आज आपण या कंपनीचं कंप्लीट फंडामेंटल ॲनालिसिस करून घेणार आहोत. ते करण्या अगोदर आपण कंपनीबद्दल एक थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर मी सध्या आहे मेनन बिअरिंग्स लिमिटेड या कंपनीच्या होमपेजवरती. या कंपनीबद्दल एक थोडक्यात माहिती जर सांगायची झाली तर मेनन बिअरिंग्स ही कंपनी ऑटो कॉम्पोनंटचे मॅन्युफॅक्चरिंग करते. या कंपनीचे मुख्य उत्पादन हे ऑटोमॅटिव्ह इंजिन्स, कंप्रेशन जनरेटर्समध्ये जे काही बिअरिंग्स किंवा बसेस लागतात तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करून त्याचं वितरण करण्याचं या कंपनीचं प्रामुख्यानं काम आहे. तर इथं प्रोडक्ट्समध्ये आपण पाहून घेऊ वेगवेगळ्या प्रकारचे बिअरिंग्स तसेच बसेस. तर इथं तुम्ही पाहू शकता बिअरिंग्समध्ये पहा, बिअरिंग्स फॉर कनेक्टेड रॉड्स, बिअरिंग्स फॉर क्रँक शाफ्ट्स, तसेच बसेसमध्ये तुम्ही पाहू शकता कॅम शाफ्ट्स, रॉक शाफ्ट्स, रॉकर आर्म्स आणि थ्रस्ट वॉशर्समध्ये वॉशर्स विथ थ्रस्ट फेस्ट काउंटर्स यासारख्या जे प्रोडक्ट्स आहेत तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग तसेच विक्रीसुद्धा ही कंपनी करते. तर हे सर्व जे ब्लेसेस असतील किंवा बिअरिंग्स असतील तर ते यूज कुठे होते तर इथे त्याची माहिती या कंपनीने दिलेली आहे. तर ऑटोमॅटिव्ह इंजिन्समध्ये, कंप्रेसर्समध्ये, जनरेटर्समध्ये, स्टेशनरी इंजिन्स, मरीन इंजिन्स आणि अर्थ मूव्हर्स यासारख्या वेगवेगळ्या मशीन्स आणि इंजिन्समध्ये या सर्व बिअरिंग्सचा आणि ब्लेसेसचा वापर होतो. तर ही झाली या कंपनीबद्दल एकदम थोडक्यात माहिती. त्यानंतर पुढे वळू आपण कंपनीच्या फंडामेंटल ॲनालिसिसकडे. मेनन बिअरिंग्स या कंपनीचा शेअर प्राईस आहे ₹83.20. खूप महागही नाही आहे, ₹100च्या आतीलच हा शेअर आहे. ही कंपनी ऑटो सेक्टरमध्ये कार्यरत असून एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन 463 कोटींचं आहे. की मेट्रिक्समध्ये आपण पी रेशो पाहून घेऊ. पी रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो 24.62चा आहे. तर सेक्टरचा पी रेशो आहे मायनसमध्ये 455.48चं. पी बी रेशो म्हणजेच प्राईस टू बुक रेशो आहे 4.69चा. तर सेक्टरचा पी बी रेशो आहे 6.18चं. त्यानंतर डिव्हिडंड यील्ड तुम्ही इथं पाहू शकता 1.81%चा आहे. तर सेक्टरचा डिव्हिडंड यील्ड आहे 0.50%चा. इथं आपल्याला असं दिसून येते की कंपनीने त्यांच्या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षा खूप चांगल्या प्रकारे ते डिव्हिडंड डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट चेकलिस्टकडे आपण एकदा नजर टाकून घेऊ. इंट्रिन्सिक व्हॅल्यू ही कंपनी एक अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे म्हणून इथं दिलेलं आहे करंट प्राइस इज लेस दॅन द इंट्रिन्सिक व्हॅल्यू. रिटर्न्स वर्सेस एफ डी रेट्स, या कंपनीने बँक एफ डीपेक्षाही चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. डिव्हिडंड रिटर्न्स आपण नुकताच पाहून घेतलं, या कंपनीचं जे डिव्हिडंड यील्ड आहे ते त्यांच्या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षा जास्त आहे. कंपनीने खूप चांगल्या प्रकारे डिव्हिडंड दरवर्षी दिलेले आहेत. तर ते आपण इव्हेंट्स सेक्शनमध्ये एक नजर टाकूनच घेणार आहोत. त्यानंतर एंट्री पॉईंट, या कंपनीचा शेअर प्राईस तुम्ही इथं पाहू शकता ₹83 आसपासच आहे, ₹100च्या आतीलच आहे. हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये गेलेला नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही नक्कीच विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा. हे स्टॉक ASM किंवा GSM लिस्टमध्ये अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला इथं रेड फ्लॅग अवेलेबल दिसत नाही. तर पुढे वळू आपण कंपनीच्या फायनान्शियल्सकडे. तर फायनान्शियल्समध्ये मित्रांनो आपण नेट इन्कम पाहतो कंपनीचं. 2018मध्ये पहा कंपनीचं टोटल नेट इन्कम होतं 21.07 कोटीचं, 2019मध्ये 25.28 कोटी, 2020मध्ये 14.38 कोटी, तर 2021मध्ये 18.81 कोटीचं टोटल नेट इन्कम कंपनीने दर्शवलं आहे. 2020मध्ये कोरोनाच्या दुष्प्रभावामुळं आपल्याला इथं कंपनीच्या नेट इन्कममध्ये थोडीशी कमतरता दिसते, पण 2021मध्ये परत कंपनीला बऱ्यापैकी फायदा झालेला आपल्याला इथं दिसत आहे. त्यानंतर कंपनीच्या बॅलन्स शीटकडे आपण एकदा नजर टाकून घेऊ. तर मित्रांनो, कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये आपण प्रामुख्याने दोन गोष्टी पाहतो, तर ते म्हणजे टोटल ॲसेट्स आणि टोटल लायबिलिटीज. टोटल ॲसेट्स म्हणजेच कंपनीची ॲक्च्युअल नेट वर्थ, कंपनीची टोटल किंमत. तर लायबिलिटीज म्हणजेच कंपनीचं जे काही देणं असेल ते, जे काही कर्जाच्या स्वरूपात असू दे किंवा इतर दुसऱ्या गोष्टीत. तर आपण हे पाहतो की लायबिलिटीज ही कधीच ॲसेटपेक्षा जास्त गेली नाही पाहिजे. तर 2018मध्ये पहा या कंपनीचे टोटल ॲसेट्स होते 125.69 कोटीचे, तर लायबिलिटीज 48.61 कोटी. 2019मध्ये 158 कोटीचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 67.37 कोटीचे. 2020मध्ये 149.45 कोटीचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 61.25 कोटीचे. 2021मध्ये 154.81 कोटीचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 56.10 कोटीचे. मागील 4 वर्षापासून कंपनीने ॲसेट्स आणि लायबिलिटीजचा खूप चांगला रेशो इथं मेंटेन करून ठेवलेला आहे. लायबिलिटीज ही कधीच ॲसेटपेक्षा जास्त गेलेला नाही आहे. हा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे या कंपनीच्या फंडामेंटलचा स्ट्रॉंग असण्याचा. त्यानंतर आपण होल्डिंग्सकडे वळू.
होल्डिंग्समध्ये मित्रांनो आपण कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहतो. तर टोटल प्रमोटर होल्डिंग म्हणजे जे कंपनीचे फाउंडर आहेत तर त्यांची होल्डिंग आहे तर 71.25% सर्वात जास्त होल्डिंग. त्यानंतर म्युच्युअल फंडची होल्डिंग इथं आपल्याला काहीच दिसून येत नाही. अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ज्या इंडियन बँक असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील तर त्यांची होल्डिंग इथं आपल्याला काहीच दिसत नाही, 0.0%. तर फॉरेन इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ज्या फॉरेनच्या बँक असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील तर त्यांची होल्डिंग इथं 2.47% आहे. तर रिटेल अँड ऑदर्स म्हणजे जे सामान्य गुंतवणूकदार आहेत तर त्यांची होल्डिंग इथं 26.28% आहे. या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये मित्रांनो एक प्लस पॉईंट या कंपनीबद्दल जर सांगायचं झालं तर फॉरेन इन्स्टिट्यूशनची होल्डिंग इथं 2.47% आहे. कारण फॉरेन इन्व्हेस्टर्सला असं वाटतं की ही कंपनी फ्युचरमध्ये आपल्याला एक चांगलं रिटर्न मिळवून देईल, त्यामुळे त्यांनी त्यांचा स्टेक हा एवढा ठेवलेला आहे. तुम्ही एक मानून चालू शकता की हे एक या कंपनीच्या फंडामेंटल्समध्ये प्लस पॉईंट आहे. त्यानंतर इव्हेंट्समध्ये आपण पाहून घेऊ डिव्हिडंड्स आणि कॉर्पोरेट ॲक्शन्सबद्दल. तर प्रथमतः आपण डिव्हिडंड्स पाहून घेऊ. 2018मध्ये पहा या कंपनीने ₹1.50 पर शेअर डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता. त्यानंतर 2019 आणि 20मध्ये कंपनीने त्या 2 वर्षामध्ये प्रत्येकी ₹1.25 पर शेअर असा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता. त्यानंतर 2021मध्ये आतापर्यंत कंपनीने 2 डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. टोटल ₹3.5 पर शेअर असा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. आता मागील 4-5 वर्षापासून कंपनी त्यांच्या प्रॉफिटमधला एक थोडासा हिस्सा शेअर होल्डर्सना देखील प्रदान करते आहे. हे एक मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह साईन असतो मित्रांनो, की कंपनी सतत प्रॉफिटमध्ये आहे ते आहेत आणि त्या प्रॉफिटमधला एक थोडासा हिस्सा शेअर होल्डर्सना देखील प्रदान होतो. जर तुम्हाला डिव्हिडंडबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर आपण एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे डिव्हिडंड्सबद्दल. तो आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर त्याचं लिंक मी या इथे आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देईन, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन्सवर आपण एकदा नजर टाकून घेऊ. तर कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये मित्रांनो आपल्याला जर कंपनीने बोनस डिक्लेअर केलेला असेल किंवा त्याचं शेअर स्प्लिट झालेला असेल अथवा कंपनीने बायबॅक शेअर जर केले असेल तर त्याबद्दल माहिती मिळते. इथं कंपनीनं शेअर स्प्लिट केलेलं होतं 2015मध्ये 1/5च्या रेशोने. तसेच कंपनीने बोनससुद्धा डिक्लेअर केलेलं होतं 2016मध्ये 1/5च्याच रेशोने. जर तुम्हाला शेअर स्प्लिट किंवा बोनस किंवा बायबॅक ऑफ शेअर्सबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर त्याचाही व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर क्रिएट करून ठेवलेला आहे. तो मी इथं आय बटनमध्ये तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देईन, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर कंपनीचे फंडामेंटल्स आपल्याला स्ट्रॉंग वाटले. कंपनीचा शेअर प्राईस तुम्ही इथं पाहू शकता ₹100च्या आतीलच आहे. तर ₹80.20 म्हणजे आता सध्या याची शेअर प्राईस चालू आहे. ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. ओव्हरबॉट झोनमध्ये ही कंपनी गेलेली नाही आहे. कंपनीने बँक एफडीपेक्षाही ते चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. तसेच या कंपनीबद्दल एक प्लस पॉईंट जर सांगायचं झालं तर डिव्हिडंड यील्ड तो म्हणजे त्यांच्या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षाही चांगला आहे. आणि आपण इव्हेंट्समध्ये हे सुद्धा पाहून घेतलं की कंपनीने दरवर्षी एक खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या शेअर प्राईसनुसार खूप चांगल्या प्रकारे डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा. तर हे सर्व काही होतं आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही प्रश्न असल्यास किंवा एखाद्या शेअरचं ॲनालिसिस करायचं असल्यास कमेंट करा. आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याची. काही चुकीची माहिती माझ्याकडून मिळत असल्यास ते पण तुम्ही कमेंट करू शकता, त्यानुसार आम्ही बदल करू. आजच्यापुरते आपल्याकडून एवढंच आहे. पुन्हा भेटू एक नवीन स्टॉकचा ॲनालिसिस घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.